जेव्हा पहिल्यांदा लावणी माझ्या हातात आली तेव्हा एक तर मला असा फोन आला होता की सॉलिड झाली आहे लावणी आणि सॉलिड कर, तर एक वेगळंच प्रेशर होतं. आणि पुन्हा सोनालीचा पण फोन झाला की फुलवा आपण सॉलिड करूया, आपण आता अप्सरानंतर करतो, तर ते जनरल खूप प्रेशर आलं होतं. आणि जेव्हा ती लावणी ऐकली तेव्हा काय आता म्हणजे एक प्रेशर आल्यावर आपल्याला जे टेन्शन येतं ना बसवताना, की एरवी आपण असं ॲट फ्लूक बसवतो, तसं झालं नाही. यावेळी मला ही लावणी बसवायला ऑलमोस्ट 4 दिवस लागले. नकळत माझ्या लई दिसानी असा जिव्हा रे रुतला कुणी. लावणी खूप मोठी नव्हती, पण खूप विचार करून आणि अशा लेवललाही मला बसवायला लागली की आपण करतो ते वेगळं दिसेल ना, मग वेगळं दिसलं तर मग ते कम्फर्ट लेवलला जाईल ना, सोनाली पिकअप करेल ना, ह्या अशा सगळ्या खूप वरखाली होत होतं की सहज मला लावणी ही बसवता आली नाही. जेव्हा आम्ही सेटवर आलो तेव्हा सुरेश सरांना विचारून त्यांनी खूप अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी कळल्या. त्याचप्रमाणे एनरिके हा जो होता तिकडे, जो टेक्निकल सगळ्या गोष्टी बघत होता, त्याची मला खूप मदत झाली. त्यामुळे मग शॉट ठरवताना कुठे कट करायचं किंवा काय नाही या लेवलला खूप विचार करून यावेळी लावणी आम्ही पिक्चराईज केली आहे. एक तर 3-3.5 मिनिटाची हार्डली लावणी होती, त्यामुळे त्याच्यात खूप गिमिक्स वापरायचे नाहीत हे कन्फर्म होतं. एक 3 ते 4 गिमिक्सच वापरायचे. आणि पुन्हा जे आपण जसे एखादी टिपिकल लावणी कट करतो की एक क्लोज लागला, मिड लागला, टाईट लागला, वाईड लागला, या लेवलला आम्हाला कटिंग करायचं नव्हतं, कारण मग त्याच्यात तो 3Dचा इफेक्ट येत नाही. त्यामुळे 3Dचं मी पण जे बघितलं होतं ते खूप त्यांची सॉफ्ट मुवमेंट, जरी फुल बॅक करायचं असेल तरी ती सॉफ्ट मुवमेंट आणि तो बराच वेळ एक टेक ठेवायला लागतो असं मला लक्षात आलं. त्यामुळे आम्ही कटिंग कमी वापरली आहे. मला एनरिकेची खूप मदत झाली. म्हणजे तो मला म्हणाला जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर आर्ट, डोंट ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन द गिमिक्स या लेवलला. आणि त्यामुळे ज्या काही 2-3 आम्ही गोष्टी वापरल्या लावणीत त्या फार मस्त झाल्या असं मला वाटतं. माझ्या मते 3D कोरिओग्राफी इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. खूप वेळ पाहिजे तुम्हाला 3D कोरिओग्राफी करायला, कारण जसं मी म्हटलं एखादी लेन्स बदलली की ती जर वाईड लावली आहे तर त्याच्यात पुन्हा तो बदलायला वेळ लागतो, पुन्हा त्याचं ते मॅग्निफिकेशन बघून मागची डेप्थ त्यांना ॲडजस्ट करायला लागते, मग तो टेक झाल्यावर तो करेक्ट झाला आहे की नाही ते बघून पुढचं घ्यायचं. मग परत दुसरी लगेच असं नाही होत की चला आता वाईड काढला मग आपण आता मिड काढून घेऊ, असं होत नाही, कारण त्याच्यात पुन्हा 1.5 तास जातो. त्यामुळे हा एक खूप फरक होता. अकॉर्डिंग टू मी 3D कोरिओग्राफी इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग आणि तुम्हाला तुमचे आधीपासून खूप प्लॅन करून शॉर्ट्स घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं 3Dसाठी. जे 2Dच्या वेळी खूप स्पॉन्टेनियसली आम्ही करतो.
एक तर यावेळी मला असं वाटतं अगदी स्पेशल असं आहे तर एक तर हा झपाटलेला 2 आहे. इट्स 3D फिल्म, इट्स फर्स्ट 3D लावणी आणि पुन्हा एकदा सोनाली बरोबर काम करायची संधी मला मिळाली आहे. म्हणजे अप्सरानंतर पुन्हा आम्हाला कदाचित ही लावणी अशी एक मिळाली की ज्यात सगळं दाखवता येते आम्हाला. तिचं कौशल्य जे काही मी तिला शिकवलं तर त्यांनी खूप छान पद्धतीने केलं आहे आणि माझ्या मते यावेळी परत ही लावणी खूप कंटेम्पररी फॉर्मकडे जाते देन ऑथेंटिक आणि मला अगदी म्हणजे अशी खात्री आहे की ह्यातल्या स्टेप्स सगळ्यांना खूप आवडतील. झाली जीवाची घालमेल सुरू उमगना काय करू तोल जाई नजरचा लागली अवघा फिरू फिरू झाली जीवाची घालमेल सुरू उमगना काय करू तोल जाई नजरचा लागली अवघा फिरू फिरू फुट गेला कधी कोण्या गावा गप्पाई त्याचा लागन काही सुगावा अगो बोय बोय बोय. झपाटलेला 2 7 जूनला रिलीज होतोय. ही पहिली मराठी 3D फिल्म आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सगळ्या कुटुंबाला घेऊन ही नक्की बघा. 7 जूनला सगळ्या थिएटर्समध्ये प्रदर्शित होतीये.